म्हणजे 5G डेटा व्यवस्थित चालू आहे, पण लॅपटॉपवरती तेच हॉटस्पॉट कनेक्ट केलं ना की मग स्पीड मिळत नाही. 64 GB आजकालच्या जमान्यात काय 2 गेम टाकले की झालं. 2 काय एका गेममध्ये सुद्धा कधी कधी संपतं. आणि हे सगळ्यांसाठी नाहीये, कारण की मला जेव्हा श्रीकांत सांगत होता सर हे सुद्धा आपण इन्क्लूड केलं पाहिजे, मी म्हटलं नाही. अरे रेडी. अरे मित्रांनो, आज जबरदस्त व्हिडिओ असणार आहे. म्हणजे हा बरेच दिवसापासून मला करायचा होता, पण तुम्हाला सांगू काय, 1.5 वर्ष झालं मागचा व्हिडिओ करून. आणि तुमच्या अँड्रॉइड फोन्समध्ये अशा नवीन नवीन सेटिंग्स आलेल्या आहेत ना ज्या तुम्हाला माहीत नाही. हे मी तुम्हाला 15 सांगणार आहे, त्याच्यामधल्या 10 एक तरी माहिती नसतील. म्हणजे 5 एक लोकांना माहिती असेल ती थोडी टेकी आहेत, बाकी तर 15 सुद्धा माहीत नसतील. पण ह्या ज्या सेटिंग्स आहेत ना त्याचा तुम्हाला फायदा खूप होणार आहे, हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि सांगण्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, म्हणजे सांगणं हे आमचं काय होतं माहिती का, बरेच लोक येतात बघतात व्हिडिओज आणि सबस्क्राईब करत नाही, तर रिमाइंडर म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला. चला, तर सगळ्यात आधी मित्रांनो ही एक गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका, म्हणजे एक सबस्क्राईब आणि दुसरं म्हणजे तुमचं हॉटस्पॉट हाईड करणं. हे आता इंटरनेटचे 3-4 मी तुम्हाला सांगणार आहे सेटिंग्स, ते तुम्ही करायलाच पाहिजेत. आता काय होतं माहिती का, बरेच वेळेला असं होतं की तुम्ही हॉटस्पॉट चालू करता, एका मित्राला देता, पण ते ओपन असतं, सगळ्यांना कळतं, सगळेजण वापरायला लागतात, संपला विषय. तुमचं डेटा, तुमची बॅटरी सगळंच कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. कॉम्प्रोमाइज तर नाही, पण ॲटलिस्ट तुमचं बॅटरी संपेल लवकर, डेटाचा तो एक्झॉस्ट होऊन जाईल. त्याच्यापेक्षा असं करा की तुम्ही जर का कुणाला देत असा, एक तर तुम्ही हाईड करू शकता सगळ्यात आधी. म्हणजे एकाला दिलेलं आहे, पण सेटिंग्स असे आहेत वेअर यू कॅन हाईड युअर हॉटस्पॉट, म्हणजे लोकांना, इतरांना कुणाला दिसणार नाही, ज्याला तुम्ही दिलेलं आहे तेवढंच. आणि देताना सुद्धा ही दुसरी सेटिंग आहे, देताना सुद्धा पासवर्ड वगैरे देऊ नका. QR कोड जो आहे ना तो त्यांना स्कॅन करायला लावा. इनफॅक्ट जर का तुमचं रेस्टॉरंट असेल, ऑफिस असेल, जिथं पब्लिक येतात, जे यूज करतात तुमचं इंटरनेट, किंवा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं असेल, तेव्हा तुम्ही लॉग इन पासवर्ड ठेवू नका. त्याच्यापेक्षा जास्त QR कोड लोकांना स्कॅन करू दे, म्हणजे सेफ राहतं, उगीच कोणी दुसरा त्याचा फायदा घेणार नाही. हे नेक्स्ट सेटिंग जी आहे ना ती मला फार उपयोगाची आहे. मी तुम्हाला सांगतो कसं. आता ऑफिसमध्ये बरेच वेळा आमचं लॅन असतं, इंटरनेट वायफाय वगैरे असतं, ते जातं, तर मी स्वतःचा जो मोबाईल डेटा आहे ना तो माझ्या लॅपटॉपवरती यूज करतो. पण काय होतं, म्हणजे 5G डेटा व्यवस्थित चालू आहे, पण लॅपटॉपवरती तेच हॉटस्पॉट कनेक्ट केलं ना की मग स्पीड मिळत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही एक छोटीशी सेटिंग आहे, आणि ही माहीत नसेल, बऱ्याच वेळेला बाय डिफॉल्ट 2.4 GHz वरती सेट असतं, ते तुम्ही 5 GHz करा, कारण की तुमचा फोन आणि तुमचा लॅपटॉप जवळच असतो, तुम्हाला स्पीड खूप चांगला मिळेल. हे फार महत्त्वाचं आहे. अजून एक गोष्ट आपण विसरतो, जेव्हा आपण हॉटस्पॉट देतो किंवा आपण हॉटस्पॉट वापरतोय ना, डेटा लिमिट सेट करत नाही. आणि मग काय होतं, एक मित्र मागतो की अरे मला एक फोटो फक्त शेअर करायचा, हॉटस्पॉट शेअर कर. तुम्ही करता, पण त्या फोटो बरोबर बऱ्याच दुसऱ्या गोष्टी सुद्धा होतात आणि तुमचा डेटा संपून जातो. त्यामुळे डेटा लिमिट सेट करायला विसरू नका, हे फार महत्वाचं आहे. आता हॉटस्पॉट मध्येच आहे, तर नंतरचं एक सेटिंग मी आता तुम्हाला सांगतो. काय करा माहिती का, जेव्हा तुमचे हॉटस्पॉट असेल ना तेव्हा एक सेटिंग नक्की तुम्ही चालू ठेवा, ते म्हणजे ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट हॉटस्पॉट वेन नॉट युजिंग. काय होतं, तुम्ही चालू ठेवता आणि नंतर विसरून जाता. आपलं सगळ्यांचं तसं होतं, हॉटस्पॉट चालू केलं तर राहतं नाही. त्याच्यामुळे हॉटस्पॉटमुळे तुम्हाला माहिती आहे का, खूप जास्त बॅटरी जाते. आणि जर का दिवसभर तुम्हाला बॅटरी चालणार असेल, हॉटस्पॉट जर का तुम्ही चालू ठेवला, लिटरली अर्ध्या दिवसात तुमची बॅटरी संपेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही युटिलाइज करत नाही हॉटस्पॉट तेव्हा बंद करा. आणि त्यापेक्षा तुम्हाला लक्ष ठेवण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली ते करून टाका, म्हणजे ऑटोमॅटिकली फोनला कळेल. 5 मिनिटं तो काही ऍक्टिव्हिटी बघणार नाही, ऑटोमॅटिकली बंद करून टाकेल. बरं, आता ही नेक्स्ट जी सेटिंग आहे ना ही आमच्यासारख्या जिओ युजर्ससाठी आहे. आणि जिओ सगळीकडे आहेत, म्हणजे सगळ्यांच्याकडे एक तरी जिओचं सिम आहे. आजकाल काय होतं माहिती का, त्यांचे सबस्क्रायबर्स वाढलेत, त्यामुळे कनेक्टिव्हिटी फुल ड्रॉप होऊन जाते, स्पीड मिळत नाही, म्हणजे फार प्रॉब्लेम होतो. आता ह्याच्यामध्ये आम्ही काय सांगतो की आता 2 प्रकारचे 5G नेटवर्क असतात, एक तर स्टँड अलोन आणि NSA नॉन स्टँड अलोन. आता जिओ 5G आहे ना ते स्टँड अलोन आहे. आता ह्याच्यासाठी काय होतं माहिती का, यूज 5G ओनली किंवा फोर्स 5G असे सेटिंग्स असतात जवळजवळ सगळ्या फोनमध्ये, ते तुम्ही करता, पण तरीही 5Gचं कनेक्टिव्हिटी मिळत नाही. का माहिती का, तो सारखा नॉन स्टँड अलोन जे ट्रू 5G असतं त्याकडे बघत असतो. तर त्यासाठी एक ऍप आहे, त्याचं नाव आहे फोर्स LT असलं तरी ते 4G आणि 5G दोन्हीसाठी चालतं. पण फोर्स LT मध्ये तुम्ही NR हे जर का तुम्ही चूज केलं तर तो 5G लाच कनेक्ट होईल, 4G ला होणार नाही, तुम्हाला स्टेबल नेटवर्क मिळेल, डेटा तुमचा वाढेल. पण ह्याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे, कधी कधी कॉल्स वगैरे जे आहेत ते डिस्कनेक्ट होतील, तर तेवढं लक्षात ठेवा. पण जर का डेटा स्पीड जे आहे ते महत्वाचं असेल तर ते फोर्स LT नावाचं ऍप आहे, ते नक्की तुम्ही इन्स्टॉल करा. चला, अजून एक
सेटिंग्स जे मी वापरतो जनरली, कारण की हे बघा माझा लॅपटॉप असतो माझ्याबरोबर आणि माझा फोन असतो. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की जवळजवळ 1-2 व्हर्जन्स ऑफ अँड्रॉइड पासून फोन लिंक नावाचा सेटिंग्स आहे. म्हणजे तुम्ही तुमचं जे फोन आहे ते तुमच्या लॅपटॉपला इझिली कनेक्ट करू शकता. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वरती आहे. तुम्हाला जे नोटिफिकेशन्स कॉल्स येतील तुमच्या फोनवरती आला की तुमच्या लॅपटॉप वरती सुद्धा येईल. म्हणजे तुम्हाला सारखं ते फोन वगैरे घेण्याची गरज नाही. सो युअर फोन अँड युअर लॅपटॉप विल बी कनेक्टेड आणि इवन फाईल ट्रान्सफर बिकम्स व्हेरी व्हेरी इझी. अजून एक, आता ही सेटिंग अशी नाहीये, पण हे जे आहे ना हे कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर बद्दल आहे, फार महत्वाचं आहे हे. म्हणजे बरेच वेळा असं होत असेल जेव्हा तुम्ही फोटो काढता ना तेव्हा तुम्ही म्हणता अरे माझा फोनचा कॅमेरा तर चांगला आहे, माझ्या मित्राकडे तोच फोन आहे, त्याचे फोटो चांगले तर माझे इतके चांगले येत नाही. 2 कारणं असू शकतात. एक तर तुम्ही लेन्स प्रोटेक्टर म्हणून म्हणजे कॅमेरा माझा चांगला राहायला पाहिजे त्यासाठी म्हणून तुम्ही लेन्सवरती ते प्रोटेक्टर लावत असाल. प्लीज ते लावू नका, कारण की ऑलरेडी जे सेन्सर्स असतात किंवा लेन्स असते ना ते सेन्सर्सला प्रोटेक्ट करत असतात. ती जी ग्लास असते ती टफंडच असते, त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. दुसरी गोष्ट, आणि ही सगळ्यांच्या बरोबर होते, तुम्ही जे केस वापरताना ते लिटरली ते सेन्सरचे कटआउट एवढंच असतं, बाकी सगळं बंद केलेलं असतं. पण त्यामुळे काय होतं, डस्ट वगैरे जाते आणि जेव्हा डस्ट जाते आणि तुम्ही फोटो काढताय तर ऑब्व्हियसली ब्लरी वगैरे येतं. तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही केस घेताल ना ती फुल कॅमेराचा जो कटआउट असतो ना तो घ्या. ते फक्त ते सेन्सर साईज एवढंच ओपनिंग असतं, असे घेऊ नका, कारण की नक्की त्याच्यामध्ये जाऊन डस्ट राहणार. तर हे एक लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट ही स्पेस साठी आहे. काय माहिती का, जेव्हा फोन असतो तुमच्याकडं आणि त्याची 64 GB वगैरे स्टोरेज स्पेस असेल तर भरपूर वेळा स्टोरेज संपते आपली. हो, 64 GB आजकालच्या जमान्यात काय 2 गेम टाकले की झालं. 2 काय एका गेम मध्ये सुद्धा कधी कधी संपतं. तर अशा वेळेला जर का तुमची स्पेस संपलेली असेल तर प्ले स्टोर मध्येच ऑटो आर्काइव्ह ऍप्स नावाचं एक फीचर आहे, ते नक्की ऑन करा. म्हणजे जेव्हा तुम्ही वापरत नसाल ना तर ते अनइन्स्टॉल तुम्ही करू शकता, पण ऑटो आर्काइव्ह केलं ते ऑटोमॅटिकली जे तुम्ही ऍप्स वापरत नाही ते ऑटो आर्काइव्ह करेल आणि त्याची स्पेस वाचेल. म्हणजे तुमचा फोनचा परफॉर्मन्स वाढेल आणि तुमची स्पेस सुद्धा सेव्ह होईल. लक्षात ठेवा. माहिती होतंय. अजून एक तुम्हाला स्क्रॅच गार्डच्या ॲक्सेसरीज सांगतो. आजकाल ना आपण 50 रुपयाचे स्क्रॅच गार्ड वापरतो, पण त्यामुळे ना तुमचा इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर एस्पेशली इन डिस्प्ले असेल ना तर तो व्यवस्थित चालणार नाही, कारण की हे जे स्वस्तातले प्रोटेक्टर स्क्रीन प्रोटेक्टर असतात ते जाड असतात. अँड आय एम टेलिंग यू, हे फोन ब्रँड सुद्धा लिटरली तुम्हाला वॉर्न करतात की तुम्ही हे असे स्क्रीन प्रोटेक्टर्स वगैरे लावत जाऊ नका, कारण की टचचा जो तुमचा रिस्पॉन्सिव्हनेस वगैरे आहे, घोस्ट टचेस वगैरे ज्याला म्हणतात, ह्या सगळ्या होतील जर का तुम्ही चांगल्या क्वालिटीचा स्क्रीन प्रोटेक्टर लावला नाही तर चांगली क्वालिटीचा करा. दॅट इज वन टाइम इन्व्हेस्टमेंट. प्लीज यूज दॅट. आणि इथंच मग एक महत्वाची गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही स्क्रीन प्रोटेक्टर लावत असताना तेव्हा ते ग्लू असतं आणि ते ग्लू जर का तुमच्या माईकमध्ये किंवा चार्जिंग पोर्टमध्ये, स्पीकर ग्रिलमध्ये, मायक्रोफोनमध्ये गेलं ना तर तुमची वॉरंटी सुद्धा व्हॉइड होते फोनची. हो, आणि त्यामुळे आजकाल बॉक्सच्या आतमध्ये ते स्टिकर्स देत असतात. जेव्हा तुम्ही लावताय ते तेव्हा आधी तुमच्या त्या पोर्ट्स आणि बटन सगळे ज्या गोष्टी आहेत ना त्याला स्टिकर्स लावा, म्हणजे तो ग्लू आतमध्ये जाणार नाही. पण अजून एक ही प्रायव्हसीची आहे आणि हे मी बहुतेक सांगितलं असेल, तुम्हाला माहिती असेल, पण लॉक स्क्रीन प्रायव्हसी चालू करा. म्हणजे काय, आता बरेच वेळा तुमचे OTP, तुमचे काही पर्सनल मेसेजेस वगैरे येतात आणि ते लॉक स्क्रीनवरती दिसतात. आता शेजारी पाजारी लोक असली त्यांना सुद्धा ते दिसेल, तर तुम्हाला ते बंद करू शकता. तुम्हाला ते दिसणार नाहीत लॉक स्क्रीनवरती. तुम्ही जेव्हा ओपन करताल, जेव्हा अनलॉक होईल तुमचा फोन तेव्हाच तुम्हाला दिसेल. हे जे आहे हे करणं गरजेचं. सेटिंग्समध्ये जावा, नोटिफिकेशन्समध्ये जावा आणि हाईड कंटेंट ऑन लॉक स्क्रीन हे नक्की करा, फार महत्वाचं आहे. चला आता बॅटरी बद्दल सांगतो. हे मी आधी सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला माहिती असेल जर का तो व्हिडिओ बघितलाय, पण तुम्हाला जर का तुमच्या फोनची बॅटरीचं लाईफ वाढवायचं असेल तर बॅलन्स्ड मोड मध्ये ठेवा. काय होतं माहिती का, आपण गेम्स वगैरे खेळतो, हाय परफॉर्मन्स मोड मध्ये टाकून देतो बॅटरी, आणि त्यामुळे काय होतं माहिती का, बॅटरी तुमची अशी धप्पाधप डाऊन होते. आणि हो, तुमच्याकडे जर का OnePlus, Oppo, Realme हे फोन्स असतील ना तर 2 गोष्टी जाऊन बघा नक्की तुमच्या डिस्प्लेमध्ये, कारण की त्यामुळे बॅटरी आणि प्रोसेसिंग खूप जास्त वाढते. एक तर इमेज शार्पनर आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ बूस्ट. हे फीचर्स असतात. व्हिडिओ बूस्ट, हो, तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हा तो बूस्ट करेल आणि जे काही तुम्हाला डिस्प्लेवरती दिसेल ते शार्पन करेल, अजून क्रिस्प दिसेल. पण त्यामुळे काय होतं माहिती का, तुमची बरीचशी बॅटरी आणि प्रोसेसिंग पॉवर जाते. कशाला, एवढी काही गरज नाही. अगदी तुम्हाला कधी पाहिजे असेल तर ऑन करा आणि मग ऑफ करा. हे लक्षात ठेवा. फायनली, आणि हे सगळ्यांसाठी नाहीये, कारण की मला जेव्हा श्रीकांत सांगत होता सर हे सुद्धा आपण इन्क्लूड केलं पाहिजे, मी म्हटलं नाही, मी वापरतो, काय करू. ट्रू कॉलर जर का पॉसिबल असेल तर डिच करा, कारण मागच्याच वर्षी अख्खा डेटा सगळ्यांचा फोन नंबरचा विथ नेम वगैरे डेटा जो आहे तो कॉम्प्रोमाइज झाला होता. पण आता मला भरपूर फोन कॉल्स येतात लाईव्ह, असं दुसरं कुठलं ऍपच नाही. पण जर का तुम्हाला जास्त फोन कॉल्स येत नसतील आणि तुम्हाला माहितीच पाहिजे असेल की कुणी कॉल केलंय, तर तुम्ही तेव्हा घेऊ नका. जीपे, फोनपे मध्ये जाऊन तो नंबर टाका, तिथं नाव येतं, एक्झॅक्टली तुम्हाला कळतं कुणी फोन केलेला आहे. तर तसं असेल तर ठीक आहे, पण लाईव्ह जर का कॉल स्क्रीनिंग करायचं असेल ट्रू कॉलरला
आत्ता तरी तोड नाहीये, पण जितकं होऊ शकेल वापरू नका. म्हणजे मी स्वतः वापरतोय पण तुम्हाला सांगतोय की वापरू नका. क्या आयरनी खरंच. पण हे बा सांगण्याचं मला हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या स्मार्टफोनबद्दल माहिती पाहिजेत, कुठल्या सेटिंग्स तुम्ही केल्या पाहिजेत हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की त्याचे डाऊनसाईड्स असतात पण ती गरजेची गोष्ट असते. तसंच आहे ट्रू कॉलर. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा. अजून कुठली सेटिंग्स तुम्हाला जर का आमच्या व्ह्युअर्सला सांगायची असेल तर कमेंट्समध्ये सांगा. मी पिन करून ठेवेन ती कमेंट. नक्की सांगा जी सेटिंग तुम्ही वापरता आणि तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि मी सांगितलेली नाहीये अशी. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.